हा प्रॉब्लेम आपल्याला बफर सोल्युशन हेंडरसन-हसेलबाल्च इक्वेशन वरती आहे. तर काय करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोल NaF per liter and 0.015 मोलार HF per liter. तर हे गिवन डाटा तुम्हाला दिलेला आहे. NaF हा सॉल्ट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, म्हणजे तो किती दिलाय, इथे दिलाय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ HF म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, म्हणजे हे दिलेलं आहे. Ka ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. फर्स्ट it is necessary to calculate pKa. Hence pKa is equal to minus log of K. आता इथं मायनस log of K, log of 7.2 into 10 raised to minus 4. आता परत इथं घेऊ मायनस, हा जो पॉवर आहे तो कोएफिशिएंट बनतो, -4 आहे, प्लस लॉग ऑफ 7.2 म्हणजे हे किती आलं, 85-73 प्लस लॉग ऑफ 10, लॉग ऑफ 10 म्हणजे 1 आलं, 10 चा कॅरेक्टरिस्टिक 1 आणि लॉग 000, म्हणजे ते काही घ्यायची गरज नाही. कळलं का? आता बरोबर आलेलं आहे. आता हे मायनस मायनस इथं काय आलं, मायनस मायनस प्लस 4, ह्या मायनसने याला मल्टिप्लाय केलं 0.8573, किती आलं बघा, 10 3 गेले 7, 10 8 गेले 2, 10 6 गेले 4, 10 9 गेले 1 आणि हे 3. तर pK ची व्हॅल्यू किती आली, 3.1427. बरोबर आहे का? हे झाल्यानंतर घरी जाऊन सोडवा, पद्धत बघा किती ते सोडवून दिली, नोट्स मध्ये आहेच आहे. Thus to calculate pH, we have the formula pH is equal to pKa plus log of concentration of salt divided by concentration of acid. आता तुम्हाला pKa ची किंमत दिलेली आहे 3.1427 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट म्हणजे किती आलं, 0.05 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड 0.015. त्यानंतर 3.1427 प्लस, आता हे लॉग ऑफ, हे आपण असं लिहिलं तरी चालतं का बघा बरं, 5/1.5 लिहिलं तर चालतं का, किंवा हे मी असं लिहिलं तर चालतं का, 50/15 लिहिलं तर चालतं का, चालतं. सोपं सोपं मी करून घेतलंय. हा, तर हेच लॉग ऑफ 50 डिवाइडेड बाय 50. त्यानंतर pH इज इक्वल टू 3.142 प्लस लॉग ऑफ, आता मी हे काय करतो माहितीये का, 15 ने याला भागलं, 15 त्रिक 45, 5 उरले, 15 त्रिक 45, परत 5 उरले, 15 त्रिक 45, तर लॉग ऑफ 3.333 असं काहीतरी, परत 3.142 प्लस लॉग ऑफ 3.333 0.33 चा 3 मध्ये लॉग बघायचा. हा
ते काय चारच आकडे घेतले चालतात ना, चार आकडे चालतात, त्याच्या पुढचं काय बघत आहे. हा किती, हा 52 24. तर हे काय आलं मग, दोन्हीचं मिळून बेरीज आलं. 4 हे 7 जरी आलं तर ठीक आहे. 7 आणि 4 11, 2 1 3 आणि 2 5, 2 आणि 4 6, 5 आणि 1 6 3. तर pH किती आलं, बरोबर आहे का बेरीज. pH is equal to 3.6651. आणि हे म्हणूनच दॅट इज नियरली इक्वल टू काय करायचं, 3.67 घेतलं तरी चालतं. कुठला 3 मध्ये किती, 28. ठीक आहे, काय असेल ते. हा इथं किती आलं मग, 8 आणि 7 15 आलं. बरोबर आलं का आता. 3.655 म्हणजे दॅट इज नियरली इक्वल टू 3.67. त्यानंतर याच्यावरचा दुसरा प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर 2, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्यूशन composed of 0.1 molar weak base BOH and 0.2 molar of its salt BA. Kb is given 1.8 into 10 raised to minus 4 for weak base. Kb. मगाशी pH वरचा घेतला, आता pKb म्हणजे बेसचा घेतला. हा प्रॉब्लेम सोल्युशन मध्ये सुरुवातीला गिवन डाटा मांडून घ्या. गिवन वीक बेस म्हणजे BOH दिलाय. BOH means it is equal to concentration of base that is equal to 0.1 molar आणि salt BA that is equal to concentration of salt that is equal to concentration of 0.2 molar. Kb दिलाय. Kb is equal to 1.8 into 10 raised to minus 5. To calculate Kb, pKb सुरुवातीला काढून घ्यावा लागेल. Hence pKb is equal to minus log of Kb म्हणजे minus log of 1.8 into 10 raised to minus 5. म्हणजे हे काय आलं, मायनस हे 10 रेज टू मायनस पॉवर हे कोएफिशिएंट बनवायचं. मायनस 5 इंटू लॉग ऑफ 1.8 इंटू 10. स्टेप बरोबर आहे का बघा. त्यानंतर मग पुढे काय करता येईल, मायनस हे आहे तसंच घेऊया आपण. लॉग ऑफ 1.8 म्हणजे 0.18 चा 0 मध्ये लॉग 25 प्लस लॉग ऑफ 10 म्हणजे 1 येतं. बरोबर आहे का. 1 म्हणजे इथं प्लस मांडायचं का, प्लस 1 म्हणू का, बरोबर आहे का. लॉग ऑफ फक्त लॉगच घ्यायचा आहे.
हे लॉग ऑफ 1.8 हे बरोबर आहे का? इथं गुणिले म्हणजे लॉग ऑफ 10 म्हणजे 1 आलं, 1 प्लस हे आलं. आता हे लॉग ऑफ 1.8 इथं लॉग मांडायला नाही पाहिजे ना, हे इंटू आलं, हे बरोबर आहे का? इथं लॉग ऑफ 1.8 घेतल्यानंतर इथं लॉग मांडायची गरज नाही, फक्त लॉग बघायचा, अँटी लॉग बघायचा नाही. कळलं का? चुकीचं काय? त्याच्यानंतर मग काय येणार, हे पुढची स्टेप काय येणार, मायनस मायनस प्लस 5 मायनस हे 1 आणि हे 1.2553, म्हणजे त्याच्या पुढची स्टेप काय आली, PKB इज इक्वल टू 5 मायनस 1.2553. 10 ने 3 गेले 7, 10 ने 6 गेले 4, 10 ने 6 गेले 4, 10 ने 3 गेले 7. PKB किती आला, 4.7447. प्लस हा नाही का, मग फक्त हे 0 येणार का? बरं ठीक आहे. हा म्हणजे इथं हा 4.7447 पीकेबी ची व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर 10 टू कॅल्क्युलेट, आता 10 टू कॅल्क्युलेट, तर पीएच काढण्याच्या अगोदर पीओएच काढा. पीकेबी दिली म्हटल्यानंतर आपल्याला पीओएच काढावा लागेल. To calculate POH is equal to PKB plus log of concentration of salt divided by concentration of base. PKB ची व्हॅल्यू किती आली, 4.47447 प्लस log of concentration of salt, salt म्हणजे 0.2 आला आणि बेस म्हणजे 0.1 आला. हे असं लिहिलं तर चालतं का बघा, 4.7447 प्लस लॉग ऑफ 2/1 चालतं का? लॉग ऑफ 2/1 म्हणजे लॉग ऑफ 2च की, म्हणजे POH इज इक्वल टू 4.7447 प्लस log of 2, 4.7447 प्लस log of 2 म्हणजे 0.3010. म्हणजे हे किती आलं, 4 पॉइंट कुठलं 5 पॉइंट हे काय, हा 7 4 आणि 5 4 7 आणि 3 10, 5.054. हे काय आला, पीओएच आला. पीओएच किती आला, 5.054. माझ्या नोट्स मध्ये कदाचित चुकलंय, ते दुरुस्त करून घ्या. बरोबर आहे का? बरोबर आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय काढायला सांगितलंय, we know pH plus POH is equal to 14. म्हणून pH is equal to 14 minus POH. म्हणजे हे काय झालं, 14 वजा 5.045. 10 ने 5 गेले 5 5 9 8. pH is equal to किती आलं, 8.955. त्या नोट्स मध्ये 13 पॉइंट लिहिले चुकून. 23 नंबरचं पान माझ्या नोट्स मधलं
दुरुस्त करून घ्या. साधं कळत नाही तुम्हाला ते 13 कसं काय मांडले तिथं नोट्स मध्ये. झोपीत नोट्स लिहिल्या काय? नोट्स लिहिताना काय झोपीत लिहिल्या काय? 13 तिथं कसं काय नोट्स मध्ये लिहिलं? साध्या गोष्टी कळत नाहीत तुम्हाला. त्याच्या पुढचा भाग सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे शिकताना आपल्याला एक भाग महत्वाचा आहे. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट कशाला म्हणायचं? स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पेरिंगली या शब्दाचा अर्थ अत्यल्प. सोल्युबल म्हणजे विरघळणारा, सॉल्ट म्हणजे क्षार. जो सॉल्ट अतिशय कमी प्रमाणात विरघळतो त्याला म्हणायचं स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. कळलं का? स्पेरिंगली. स्पेरिंगली म्हणजे जो सॉल्ट अतिशय कमी प्रमाणामध्ये विरघळतो त्याला स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणायचं. तर सोल्युबिलिटीची डेफिनेशन अगोदर आपल्याला महत्वाची आहे. सोल्युबिलिटी आणि त्याला सिंबल आहे S. त्याची डेफिनेशन काय बघा. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सबस्टन्स in its saturated solution known as solubility. It is always expressed in moles per cubic decimeter or mole per liter or simply capital M. तिन्ही युनिट मध्ये चालतं, परंतु आपल्याला SI कन्व्हेन्शन नुसार येणं जायचं. सोल्युबिलिटी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर और सिंपली मोलार्स. हे CGS मधलं एकक आहे. कळलं? सोल्युबिलिटी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सबस्टन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन नोन ॲज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीची डेफिनेशन कळाली असेल. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सोल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन बघा. नीट ऐका, जरा मोठी डेफिनेशन आहे. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट द प्रोडक्ट ऑफ concentration of cation and anion. The product of concentration of cation and anion of a sparingly soluble salt. It is always constant and they are raised to appropriate power at a given temperature known as solubility product. अवघड आहे का रे थोडं. The product of concentration of cation anion of a sparingly soluble salt. It is always constant at a constant or given temperature, and these concentrations they are raised to appropriate power. समजा sparingly soluble salt जो आहे त्याचा जो कोइफिशियंट आहे तो त्याचा पॉवर बनतो. त्याचं एक्झाम्पल मी घेणार आहे त्यावेळेला ते कळेल. आता त्याच्यासाठी अगोदर आपण सुरुवातीला बायनरी टाईपचा सॉल्ट घ्यायचा आहे. बायनरी म्हणजे काय बघा. बाय मीन्स टू. BS टाईपचा सॉल्ट म्हणायचं. जनरल XYZ कसं तुम्ही म्हणता तसं. कन्सिडर BA टाईप ऑफ सॉल्ट. टर्नरी सॉल्ट BA2 किंवा B2A टाईपचा सॉल्ट.
टर्नरी म्हणजे 3 आयन तयार होणार आहे. B2A 2B आणि 1A म्हणून टर्नरी. BA हा बायनरी आहे, B प्लस A मायनस. कळतं? डेफिनेशन कळाली का? परत एकदा रिपीट करतोय. दी प्रॉडक्ट ऑफ concentration of cation and anion of a sparingly soluble salts. These concentration they are raised to appropriate power at a constant temperature, and the product of these concentration is always a constant, and that constant is known as solubility product. Let us consider BA. It is a sparingly soluble salt. Sparingly soluble salt. BA हा सॉल्ट घेतला. BA हा सुरुवातीला सॉलिड स्टेट मध्ये आहे, तो डिझॉल्व्ड स्टेट मध्ये गेला. BA aqueous हा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. म्हणजे काय, ह्याचे जेवढे मोल्स घेतले त्यातले फार थोडे मोल्स डिझॉल्व्ड स्टेट मध्ये गेले आणि BA तयार डिझॉल्व्ड स्टेट मध्ये, आणि मग ते B प्लस आयन आणि A मायनस आयन तयार झाले. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, किंवा हे असं अगोदर म्हणूया. आता समजा त्याचे S मोल्स डिझॉल्व झाले, जेवढे घेतले त्यातले S मोल्स डिझॉल्व झाले, मग S मोल्स याचे तयार झाले आणि S मोल्स याचे तयार झाले. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यानंतर काय होतं बघा. K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA. आता यांची कॉन्सन्ट्रेशन्स आपल्याला माहिती आहेत. K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B S आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस S आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA S. या BA ला आपण कोणता सॉल्ट म्हटलंय? as BA is a sparingly soluble salt. Hence, very few number of BA dissolves. फार कमी मोल डिझॉल्व होतात. म्हणजे जवळपास कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA इट इज इन दी अनडिसोसिएटेड और अनडिसॉल्व्ड स्टेट. इट इज ऑलवेज ए कॉन्स्टंट. And that constant is denoted by K dash. BA इतका कमी प्रमाणात विरघळते की ते नगण्य स्वरूपात विरघळते, कारण का स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हटलंय. मग हे काय ना, K is equal to S into S divided by K dash. परत त्याच्या पुढची स्टेप K into K dash that is equal to S into S, म्हणजे हे S स्क्वेअर आलं. K into K dash that is equal to KSP, that is equal to solubility product of salt BA. म्हणून हेच कसं लिहायचं परत पुढं, KSP is equal to S square. हा फॉर्म्युला कुणासाठी आहे? एक B आणि एक A, म्हणजे याला बायनरी टाइपचा सॉल्ट म्हणायचं. टर्नरी वगैरे आपण नंतर बघूया. आता काय पुढच्या